ठीक आहे. सो इन्स्टॉलेशन आपलं झालेलं आहे. इन्स्टॉलेशन आपलं कंप्लीट होऊन आपण इथे बघू शकतोय की काय अवेलेबल आहे. ठीक आहे. अँसिबलचा व्हर्जन कोणता यूज करतोय आणि अँसिबलची बेस डायरेक्टरी काय. नाव एक रिक्वायरमेंट अशी आहे ॲज पर दी डायग्राम आपल्याला करायचं काय, होस्ट मशीन अँड SSH इस्टॅब्लिशमेंट कनेक्टिव्हिटी. So come to the AWS and create one more instance. याला नाव देऊ आपण host1. ठीक आहे. सेम उबंतू ठेवू. हा कुठलाही इन्स्टन्स घेतला तरी चालेल, फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, काही गोष्टी इथे प्रॉपर मेन्शन करायच्या असतात. कि चलो करते हैं. इन्स्टन्स कसा क्रिएट करतात विसरलात का? तू माहिती आहे हा पक्का? हो. लॉन्च इन्स्टन्स. इन्स्टन्स लॉन्च. आता मला सांगा, अँसिबल सर्व्हर वरून या मशीनचा ऍक्सेस घ्यायचा कसा पॉसिबल होईल? काय पाहिजे? आयपी ऍड्रेस. आणखी की पाहिजे. तर की आहे का अँसिबल कडे? प्रायव्हेट की आहे का अँसिबल कडे? नाही. मग काय करायला लागेल? हा कसं देतो आपण? कसं देणार की अँसिबल मध्ये अँसिबल सर्व्हरला आता प्रायव्हेट की द्यायची आहे ना, कनेक्ट करायसाठी. कुणाला? host1 ला. ते कसं होईल सांगा? हे काय दिसतंय इथे? की पेर कोणतं लागलेलं आहे? ID_RSA. ही पब्लिक की आहे. प्रायव्हेट की कुठे आहे? माझ्या लॅपटॉप मध्ये. तर प्रायव्हेट की मला आता अँसिबल कडे पाठवता येईल का? अँसिबल कडे पाठवता येईल का? का नाही पाठवता येत? कसं पाठवणार? कॉपी पेस्ट करून. ओके. आणखी 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 काय करता येईल की आपल्याला अँसिबल मध्ये आपल्या लॅपटॉप मधून प्रायव्हेट की पाठवावी लागेल? पाठवण्याची वे कोणता राहील अजून? SCP कमांड शिकलात का? SCP कमांड काय करतं? काय करतं? सिक्युअर कॉपी प्रोटोकॉल. SCP कमांड नाही आठवत आहे तुम्हाला? ठीक आहे. सो अँसिबल इकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्या सिस्टम मध्ये लॅपटॉप मध्ये यायचं आहे. आपल्या लॅपटॉप मध्ये काय अवेलेबल आहे? की अवेलेबल आहे ID_RSA हिअर. आणि ही की मला कुठे पाठवायची आहे? अँसिबल सर्व्हर मध्ये पाठवायची आहे. सो उमेश कमांड सांगा जरा, यांना तर आठवत नाहीये. SCP-I देन काय करतो आपण? ID_RSA. हे की कोणासाठी आहे? अँसिबलचा ऍक्सेस घेण्यासाठी. ठीक आहे. आणि आपल्याला अँसिबलचा ऍक्सेस घेण्यासाठी ही की द्यावी लागेल. अँसिबल मध्ये आता फाईल कोणती पाठवायची आहे? नाव त्याचं हेच आहे, ते टाकतं. त्यानंतर येस उमेश, आयपी ऍड्रेस टाकायचा आपल्याला. आयपी ऍड्रेसची रिक्वायरमेंट असेल अँसिबल वाला. सो अँसिबलचा आयपी हिअर कॉपी आलाय, इकडे पेस्ट केलाय. त्यानंतर
/home/ubuntu. बरोबर आहे का? ठीक आहे. @ टाकायचं. येस, एंटर. सी, सक्सेसफुली डन 100% आहे. तर आता ही फाईल कुठे गेली आहे? ID_RSA Ansible सर्व्हर मध्ये. बट कुठल्या लोकेशनला जाते ती? सुडो लोकेशनला जाते. सुडो लोकेशन कोणती आहे इथे? एक्झिट ही आहे ls ID_RSA. आता ह्या ID_RSA चा आपण यूज करू शकतो SSH घेण्यासाठी. कुणाचा? होस्ट मशीनचा. ओके, परफेक्ट. बट आता आपल्याला हे इथे नाही पाहिजे, तर आपण याला मूव्ह करू. ID_RSA कुठे? /etc/ansible मध्ये. ठीक आहे, कारण ते ऑफिशियल डायरेक्टरी आहे ना. आठवतं का? परमिशन नॉट अवेलेबल. अरे स्टक. So Control E. It's stopped. ओके, सो SSH इकडे करून टाकू आपण. SSH-i ID_RSA ubuntu @Ansible चा IP ॲड्रेस. अरे Ansible चा IP ॲड्रेस कॉपी करूया, लगेच इकडे मिळेल आणि हा इथे पेस्ट करूया. एंटर. मिळालं. ठीक आहे. सो इथे आपल्याकडे ID_RSA आहे. sudo लिहिणार, mv लिहिणार, ID_RSA करणार आणि ते कुठे पाठवणार? /etc/ansible मध्ये पाठवणार. सिंपल. अँड देन नाउ वी आर एबल टू गो टू रूट आणि ls cd/etc/ansible ls. हा, तर हे आहे आपला Ansibleचा ऑफिशियल डायरेक्टरी. आणि यामध्ये तुम्हाला काय काय दिसतंय ते बघा. ansible.cfg एक दिसेल होस्ट. दुसरा आहे आपण आता की आपण जे कॉपी केली आहे ती प्रायव्हेट की कनेक्ट करण्यासाठी होस्ट मशीन्सला. आणि तिसरं काय दिसतं अजून? रूल्स. ठीक आहे. तर आता आपण एक इन्स्टन्स होस्ट मशीनला कनेक्ट कसं करणार? राईट, आपल्याकडे होस्ट मशीन अवेलेबल आहे. होस्ट 1 नावाने आहे का? हा, तर या डायग्राम कडे लक्ष द्या. या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे आपण? ठीक आहे, एक होस्ट मशीन नाव अवेलेबल, SSH साठी की पेअर पण अवेलेबल आहे. SSH या होस्ट मशीनची इन्फॉर्मेशन Ansible कडे आहे का? नाही, तर ती द्यावी लागेल. कुठे राहती? हा, इन्व्हेंटरी फाईल मध्ये राहणार. तर हे इन्व्हेंटरी फाईल म्हणजेच कोणती फाईल? तर होस्ट फाईल. कोणती फाईल? होस्ट फाईल. सो नॅनो होस्ट. आता इथे डेटा कसा टाकायचा सर? तर इथे IP ॲड्रेसेस टाकायचे असतात. काय? IP ॲड्रेसेस. कशाचे? होस्टचे. राईट. तर इथे बघा, हा, इवन जर तुमच्याकडे काही डोमेन असेल जसं home.com, mobile.com, apple.com आणि त्यांच्यावर तुम्हाला पाठवायचं असेल तर ते सुद्धा इथे लिहू शकता. या पद्धतीने दिसतंय. ठीक आहे.
आणि नॉर्मल आयपी ऍड्रेसेस लिहायचे असेल तर आयपी ऍड्रेसेस पण देऊ शकतो इंडिव्हिज्युअल. दिस लाईक दिस. अदरवाइज तुम्ही एक ग्रुप क्रिएट करू शकता. जसं की वेब सर्व्हर मध्ये 4 इन्स्टन्सेस येतात, तर 4 इन्स्टन्सेसचा हा एक ग्रुप बनलेला. ठीक आहे. एक्झाम्पल 2 ग्रुप मध्ये किती आहे 4. तर आपण काय करू शकतो ऍट अ टाइम ह्या फक्त आणि फक्त 4 इन्स्टन्सवर डिप्लॉयमेंट देऊ शकतो. त्यासाठी करावं काय लागणार, आपल्याला वेब सर्व्हर हा ग्रुप सिलेक्ट करावा लागेल. कळलं. ठीक आहे. ते कसं होईल काय होईल ते सांगतो थोडं वेळ. बट आपली रिक्वायरमेंट काय आता सध्या एक आयपी ऍड्रेस ऍड करणे है ना. तर इथे आपण ऍड करून घेऊ. काय आहे तो आयपी ऍड्रेस, होस्ट मशीनचा आयपी ऍड्रेस दिस वन. ठीक आहे. एवढं झालं. एक्झिट कंट्रोल एक्स वाय आणि एंटर. परफेक्ट. आता आलं आहे. तर आता आपण काय करू शकतो एनसिबल जे नॉर्मल आपण एसएसएच कमांड यूज करतो माहिती आहे तुम्हाला, एसएसएच हायफन आहे आपण केलेली आहे. ते नाव आता आपल्याला एक्सेस घेण्यासाठी एनसिबल ची कमांड यूज करावी लागेल. एनसिबल हायफन आय. Ansible hyphen I means inventory file. I means inventory file. कुठे असते होस्ट. कोणते होस्ट, होस्ट मध्ये लिहिलेले पूर्ण होस्ट ऑल. जर तुम्हाला ग्रुप द्यायचा असता तर तुम्ही काय केलं असतं वेब सर्व्हर असं लिहिलं असतं. आणि या ग्रुप मध्ये किती आहेत 4, तर 4 वरच झालं. क्लिअर. तर ते मी आता काय लिहितोय होस्ट ऑल. कनेक्टिव्हिटी कशाने करायची आहे एसएसएच थ्रू. त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला एसएसएच ची कमांड आठवा. की नेम द्यायचं असेल तर इथे हायफन हायफन प्रायव्हेट हायफन की इक्वल्स टू आयडी अंडरस्कोर आरएस डॉट स्लॅश आयडी अंडरस्कोर इथेच असायला आयडी अंडरस्कोर आरएस. ठीक आहे. नेक्स्ट आणखी काय असतं युजर देता ना, तर हायफन यू आणि उबंतू. परफेक्ट आहे. हे एवढं लिहिल्यानंतर तुम्ही काय करता एंटर करता आणि देन तुम्हाला काय मिळेल ऍक्सेस मिळेल. नो आर्ग्युमेंट पास. अच्छा आर्ग्युमेंट पास करायचं. हे झालं. देन त्यानंतर हायफन एम. हायफन एम. एम कशासाठी, तर एम यूज म्हणजे इथे यूज काय आहे तर एनसिबल मॉड्यूल. इथे काय यूज आहे एनसिबल मॉड्यूल डिफाइन करण्यासाठी. लेट्स कन्सिडर शेल. ओके. एनसिबल मॉड्यूल कोणता आहे शेल. शेल ऍक्च्युली काय असतो टर्मिनल, ज्यामध्ये काय होतं एक्झिक्यूट कमांड. तर ते करायचं असेल तर हायफन ए आर्ग्युमेंट. हायफन ए आर्ग्युमेंट आणि होस्ट नेम. होस्ट नेम मीन्स काय असेल होस्ट नेम कमांड काय करतो होस्ट नेम कमांड. होस्ट नेम कमांड होस्ट नेम प्रिंट करतं. आता इथे प्रिंट कोणाचं करेल होस्ट मशीनचा. बघा एसएसएच वाला टर्मिनल दिलाय. हे काय आहे लक्ष द्यायचं. हे काय आहे आपलं होस्ट की चेकिंग. काय म्हणतात त्याला होस्ट की चेकिंग. जेव्हा पण आपण एसएसएच घेतो तेव्हा आपल्याला हा मेसेज येतो की नाही येतो ना. इव्हन आपण इथे एससीपी केलाय आपल्या सिस्टम मध्ये तेव्हा सुद्धा आपल्याला काय दिलेला आहे हा मेसेज दिलेला आहे ना. तर हा आपल्याकडे परमिशन मागतोय की बाबा तुम्हाला खरंच हे काम करायचं आहे का, याचं कनेक्शन घ्यायचं आहे का या मशीन मध्ये.
तुमच्या लोकल लॅपटॉप मध्ये तुम्हाला रिमोट मशीनचा ऍक्सेस घ्यायचा आहे का, तर होस्ट की व्हेरिफिकेशन की म्हणतात. काय होस्ट की चेकिंग और होस्ट की व्हेरिफिकेशन. समजलं. हा लक्षात ठेवायचं, मी असं 2-3दा सांगितलं असणार आहे तुम्हाला. तर इथे काय करावं लागतं आपल्याला, इथे यस टाईप करावं लागतं. तर प्रत्येक वेळेस पॉसिबल आहे का एस टाईप करणे. अँसिबल तो ऑटोमेटेड वेने ऍक्सेस घेणार, एसएसएच घेणार, तो एस टाईप करू शकणार का, नाही. तर तिथे अँसिबलच्या कॉन्फिगरेशन सेटिंग मध्ये होस्ट की डिसेबल करून ठेवावी लागेल. कळलं. कारण तो अँसिबल स्वतःहून एस टाईप करणार का इथे, नाही. एस टाईप होणार नाही, एसएसएच मिळणार नाही. कळलं. ठीक आहे. तर हे सांगतो नंतर ना कसं होतं, फक्त लक्षात ठेवा कारण हा पॉइंट आता तुम्हाला समजणे आवश्यक आहे. बघा रिस्पॉन्स आलाय आपल्याला, रिस्पॉन्स आलाय. तर ही आयपी कशाची आहे, ही आयपी कशाची आहे, होस्ट मशीनची. आणि हे होस्ट नेम कोणाचं आहे, त्या होस्ट मशीनचं. ठीक आहे. तर बघा पब्लिक आयपी याला कनेक्ट झालेला आहे आणि त्यानंतर त्याचा होस्ट नेम 72.162 लास्ट मध्ये. सो जर इकडे तुम्ही चेक केलं डिटेल्स मध्ये, C162 कशाचा आयपी ऍड्रेस आहे, होस्ट मशीनचा आयपी ऍड्रेस आहे, प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आहे. होस्ट नेम आपल्याला तेच दिसतं. कळलं का. सो कनेक्टिव्हिटी झाली आपली एसएसएच थ्रू, कनेक्टिव्हिटी झाली की नाही झाली, एसएसएच थ्रू कनेक्शन आपण इस्टॅब्लिश केलेलं आहे. काय कन्फ्युजन इथपर्यंत नाही, पक्का. ठीक आहे. तर हे एम म्हणजेच काय, तर मॉड्यूल, अँसिबल मॉड्यूल. त्यापैकी एक मॉड्यूल आपण यूज करतोय शेल मॉड्यूल. इथे असे भरपूर सारे मॉड्यूल्स आहेत जे आपण चेक करणार. आणि -A कशासाठी यूज करतोय, -A कशासाठी यूज करतोय, आर्ग्युमेंट पास करण्यासाठी. होस्ट नेम हे एक कमांड आहे लिनक्सची. बाळांनो कसं करताय तुम्ही, होस्ट नेम पास नाही करतोय, कमांड एक्झिक्यूट करतोय. कुठे, शेल मध्ये ही एक कमांड एक्झिक्यूट होणार आहे. कमांड नाही चालणार. आणखी काय दाखवू शकतो मी तुम्हाला, कुठले नॉर्मल बेसिकच्या कमांड तुम्ही चालवू शकता इथे. ठीक आहे. तर मेन क्वेश्चन काय आहे की आपला कमांड्स बघा इथं युनेम कमांड कुठे संग्रहित झाली आहे, लिनक्स. त्याचा रिस्पॉन्स आलेला आहे, कुठून आलेला आहे, तर या होस्ट मशीन वरून आलेला. ठीक आहे. तर म्हणजे एसएसएच थ्रू आपण कनेक्शन इस्टॅब्लिश केलंय. पण आता इथे बघा ही कमांड खूप मोठी आहे, बरोबर ना, खूप मोठी आहे ना. तर आता हे आपण छोटी करू, हे आपण काय करणार, छोटी करणार. कसं करणार ते बघा. तर ठीक आहे. तर ही जी कमांड आहे ही आपल्याला आता लहान करायची आहे. तर ते पॉसिबल कसं होतं, तर ते पॉसिबल होतं कॉन्फिगरेशन फाईल थ्रू. इथे दिसतीये कॉन्फिगरेशन फाईल ansible.cfg. हा, तर या फाईल मध्ये आता डिफॉल्ट सेटिंग करून ठेवावं लागेल. आपण काय करतोय, प्रायव्हेट की आणि युजर कोण आहे, रिमोट युजर उबंतू आहे. ह्यांची सेटिंग कुठे करून ठेवणार, ansible.cfg मध्ये. तर चला तिला ओपन करा, नॅनो ansible.cfg ओपन करतोय. मला फाईल दिसतेय का, नाही. इथे फाईल आहे का, 4-5 लाईन्स आहे फक्त. तर इथे काय बोलतोय हा, इथे लक्ष द्या की टू जनरेट अन एक्झाम्पल कॉन्फिग फाईल व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू एक्झिक्यूट दिस कमांड.
हे फक्त उबंतू मध्ये होतं, बाकी ठिकाणी होतं का नाही मला आयडिया नाही आहे तेवढी, दुसऱ्या याच्यात पण तुम्ही ते करून बघाल. तर मी यालाच कॉपी करतोय, या कमांडला बॅक मध्ये येणार आणि इकडे पेस्ट करणार. गॉट इट? तर हे ansible.cfg फाईल ओव्हरराईट होणार. काय होणार? ओव्हरराईट होणार. सध्याच्या कंडिशनला एन्सिबल मध्ये डाटा आहे का? डाटा आहे का? नाही आहे. तर हे कमांड रन केल्यानंतर तो काय करेल? त्या ansible.cfg ला ओव्हरराईट करेल विथ डेटा. नाउ यू कॅन सी नॅनो, हिअर वी कॅन सी द कम्प्लीट डेटा. ठीक आहे. आता इथे आपल्याला काही डिफॉल्ट सेटिंग करायची आहे, तर इथे बघा काय असायला पाहिजे आपल्याला, प्रायव्हेट की आणि रिमोट युजर त्यांची सेटिंग करायची आहे. तर इथे तुम्हाला दिसेल प्रायव्हेट की, थोडं खाली जावं लागेल, इथे काय दिसणार? प्रायव्हेट की दिसतंय का? चेक करा एकदा. आणि रिमोट युजर, प्रायव्हेट की, हा सी इन्व्हेंटरी फाईलचा पाथ पण दिलेला आहे /etc/host ansible host. जर ही फाईल तुमची कुठल्या दुसऱ्या लोकेशनवर आहे तर त्याचा पाथ कुठून सेट करणार? इथून सेट करणार. कळलं? आता आपण डिफॉल्ट पाथवरच गेलोय, बट जर का तुमची इन्व्हेंटरी फाईल दुसऱ्या लोकेशनला असेल तर तुम्ही इथे सेट करणार. सी आलाय प्रायव्हेट की फाईल. तर इथे आपल्याला काय सांगायचं आहे त्याला? प्रायव्हेट की कोणती आहे आपली? ./id_rs और एल्स तुम्ही नॉर्मल पाथ द्या. कोणता पाथ देणार? /etc/ansible/id_rs दिला. परफेक्ट. नाव इथे तुम्हाला दिसेल रिमोट युजर. दिसतंय रिमोट युजर. तर रिमोट युजर मध्ये कोणता युजर आहे आपला? उबंतू दिलं. बट हा जो समोरचा सेमीकॉलन आहे हा काढावा लागेल. ठीक आहे. हा सेमीकॉलन काढायला विसरू नका. काढला इथे पण. आता नाव सेव्ह इट. आणि ही जी कमांड आहे आपली, ह्या कमांडला आता आपण चेंज करणार. चेंज करून काय करायला लागेल? चेंज करून आपण कोणती कोणती इन्फॉर्मेशन तिकडे दिली आहे? युजर नेम अँड प्रायव्हेट की. बरोबर. आता जर कमांड मी याला एक्झिक्यूट केलं तर काम होईल का? सी काम होत आहे. कारण बाकी दोन गोष्टी कुठे केल्या आहे आपण? डिफॉल्ट कॉन्फिगरेशन फाईल मध्ये टाकलेल्या आहे. समजलं? कुणाला काही इश्यू इथे? ठीक आहे. तर एन्सिबलचं कम्युनिकेशन होत आहे त्या होस्ट मशीन सोबत. क्लिअर? ओके. सो येस, या पद्धतीने आपण काय करणार? SSH इस्टॅब्लिशमेंट करणार. ठीक आहे. तर एन्सिबलच्या कमांड लाईन टूल आपल्याला यूज करायचं आहे. तर मी ते पूर्ण इन्फॉर्मेशन तीच दिलेली आहे. बघा कशा पद्धतीने होत आहे. -u user -m for module, shell is the Ansible module. Ansible command you can say, and then a यूज करायचं आहे आर्ग्युमेंट साठी, e यूज करतो आपण एन्व्हायरमेंट साठी, v यूज करणार आपण डिटेल इन्फो बघायचं आहे, एरर्स वगैरे आले तर. ठीक आहे. आणि Ansible हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलेलं आहे काय आहे. होस्ट फाईल, इन्व्हेंटरी फाईल, ansible.cfg डिफॉल्ट सेटिंग फाईल. कळलं का? ठीक आहे. आणि ही कमांड आहे ती कुठे मिळतं? त्या उबंतूच्या ansible.cfg फाईल मध्ये. जर ती पूर्णपणे रेडी नाहीये तर आपण त्याला रेडी करू शकतो युजिंग कमांड. कमांड सुद्धा त्या फाईलच्या आतमध्येच दिलेली असते. नाव आता कमांड लाईन ने आपण सेटअप करून बघितलेलं आहे, बट इथे आपल्याला कमांड लाईन थ्रू काहीही करायचं नाहीये. आपण काय करणार? तर Ansible च्या प्लेबुक्स लिहिणार. काय लिहिणार?
अँसिबलच्या प्ले बुक्स आणि ते कोणत्या लँग्वेज मध्ये यामल लँग्वेज मध्ये. आणि यामल लँग्वेज मध्ये आपण काय यूज करतो तर डेटा टाइप्स यूज करतो आणि जे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर डेटा टाइप्स कोणते कोणते असतात? स्ट्रिंग असतात, नंबर्स असणार, बुलियन्स असणार, मॅप असेल, मॅप मध्येच काय ऍड्रेस टाइप ऑफ स्ट्रक्चर म्हणजे ट्री टाइप ऑफ स्ट्रक्चर आणि लिस्ट आहे. आपण हे बघत आलोय तर कन्फ्युजन होईल का इथे? यामल फाईल इझिली लिहिता येईल. ठीक आहे, तर आपण हे बघणार कधी उद्या. तर सध्या इथे एवढंच. समजलंय सगळ्यांना? समजलं का सर्वांना? पक्का?